सिस्टम ॲडमिन म्हणून काम करताना असे काही क्षण येतात जिथे एका चुकीच्या कमांडने सगळं काही थांबून जाऊ शकतं. पण LVMमध्ये अशा चुका सुधारण्याची आणि होणारं नुकसान टाळण्याची एक जबरदस्त ताकद आहे. आज आपण LVMच्या 2 अशाच सुपर पॉवर्स बघणार आहोत. एक चुकून झालेल्या डिलिशनमधून रिकव्हरी आणि दुसरं शून्य डाऊनटाईमसह लाईव्ह मायग्रेशन. चला तर मग सुरुवात करूया. चला, आपण एका अशा परिस्थितीचा विचार करूया जी प्रत्येक सिस्टीम ॲडमिनच्या मनात धडकी भरवते. लाईव्ह प्रोडक्शन सर्व्हरवर झालेली एक मोठी चूक. एखाद्या सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी सगळ्यात वाईट म्हणजे अगदी नकोसं वाटणारं स्वप्न कोणतं असेल? आणि हे तेच स्वप्न आहे जे आता खरं झालंय. विचार करा, हा कमांड चुकून चालवला गेला आणि एका क्षणात सगळा महत्त्वाचा लॉजिकल व्हॉल्यूम डिलीट झाला. त्या क्षणी जे हृदयाचे ठोके चुकतात ना, ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. पण थांबा, घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण LVMकडे स्वतःची एक गुप्त टाईम मशीन आहे. एक अशी स्वयंचलित सेफ्टी नेट जी खास अशा चुकांना अंडू करण्यासाठीच बनवली आहे. आता ही जादूची कांडी लपलेली कुठे आहे? तर ती आहे /ATC LVM आर्काइव्ह या डिरेक्टरीमध्ये. याला आपण LVMचा ब्लॅक बॉक्स म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा कधी आपण व्हॉल्यूम ग्रुपमध्ये कोणताही बदल करतो, तेव्हा LVM गुपचूप त्याच्या कॉन्फिगरेशनचा एक स्नॅपशॉट इथे सेव्ह करून ठेवते. हो, बरोबर ऐकलं. ETC/LVM/आर्काइव्ह. हा पाथ अगदी लक्षातच ठेवा, कारण हीच आपली डिजिटल सेफ्टी नेट आहे. तर मग तो जो व्हॉल्यूम आपण गमावलाय, तो परत कसा आणायचा? हे काही रॉकेट सायन्स नाहीये. खरंच अगदी सोप्या, सरळ पायऱ्या आहेत. यासाठी फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, VGCFची Restore-L वापरून आपल्याकडे असलेल्या सगळ्या बॅकअपची लिस्ट बघायची. दुसरी, त्या लिस्टमधून आपल्याला बरोबर ती फाईल शोधायची आहे जी LVRemove कमांड चालवण्याच्या अगदी आधी तयार झाली होती. तिसरी स्टेप म्हणजे VGCFची Restore-F वापरून त्या बॅकअप फाईलमधून व्हॉल्यूम ग्रुपला परत पूर्वीसारखं करायचं. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, LVChange-AY वापरून तो व्हॉल्यूम परत ॲक्टिवेट करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही शेवटची पायरी विसरून चालणार नाही. कारण व्हॉल्यूम रिस्टोर तर होतो, पण तो बाय डिफॉल्ट इनॅक्टिव्ह असतो. जोपर्यंत आपण त्याला ॲक्टिवेट करत नाही, तो वापरता येणार नाही. बरं, हे तर झालं मानवी चुकीबद्दल. पण जेव्हा हार्डवेअरच आपल्याला दगा द्यायला लागतं, तेव्हा काय करायचं? आता आपण काहीतरी झाल्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी धोका होण्याआधीच तो कसा टाळायचा ते पाहूया. आजकालच्या सिस्टम्स खूप हुशार असतात. ते आपल्याला धोका आधीच सांगतात. सगळी सुरुवात होते स्मार्ट डी नावाच्या एका छोट्या प्रोग्रामपासून, जो हार्ड डिस्कच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असतो. त्याला काही गडबड दिसली की तो लगेच सिस्टम लॉगमध्ये एक मेसेज टाकतो. तिथून नागिओस सारखी मॉनिटरिंग सिस्टम तो मेसेज उचलते आणि थेट ॲडमिनच्या सिस्टममध्ये तिकीट तयार करते. म्हणजे प्रॉब्लेम मोठा होण्याआधीच आपल्याला अलर्ट मिळतो. आता आपल्यासमोर चॅलेंज हे आहे, सिस्टीम सांगतेय की डिस्क खराब होतेय, पण प्रोडक्शन सर्व्हर आहे, आपण तो बंद तर करू शकत नाही. मग आता डाऊनटाईम टाळून हे काम कसं करायचं? आणि इथेच LVM आपलं खरं सामर्थ्य दाखवतं. याचं उत्तर आहे PVMove कमांड. याला तुम्ही अक्षरशः डिजिटल ओपन हार्ट सर्जरी म्हणू शकता. हो, आपण सर्व्हरचं हृदय म्हणजे डिस्क बदलणार आहोत, तेही तो धावत असताना. तर परिस्थिती काय आहे? आपल्याकडे एक SDA डिस्क आहे, जी पूर्ण भरलेली आहे आणि कधीही बंद पडू शकते. आणि दुसरीकडे एक नवी कोरी SDB डिस्क आहे, जी रिकामी आहे आणि तयार आहे. आणि ही आहे ती जादुई कमांड PVMove. फक्त एवढी एकच लाईन आणि पडद्यामागे LVM आपलं काम सुरू करतं. सगळ्याच्या सगळा डेटा, मेटा डेटा, सगळं काही एका डिस्कवरून दुसऱ्या डिस्कवर हलवलं जातं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना आपल्या ॲप्लिकेशन आणि सर्व्हर व्यवस्थित चालू राहतं. आणि बघा, हे आहे रिझल्ट. सगळा डेटा आता नव्या सुरक्षित डिस्कवर आहे. जुनी, खराब डिस्क आता पूर्णपणे रिकामी आहे. आता आपण तिला आरामात कोणतीही भीती न बाळगता सिस्टीममधून काढून टाकू शकतो. झालं काम. तर आपण ही पूर्ण प्रक्रिया थोडक्यात बघूया. आधी VG एक्सटेंड वापरून नवी डिस्क व्हॉल्यूम ग्रुपमध्ये ॲड केली. मग PVMove वापरून सगळा डेटा हलवला. त्यानंतर VG रिड्यूस वापरून जुनी डिस्क ग्रुपमधून बाहेर काढली. आणि शेवटी PVRemoveने तिला पूर्णपणे मोकळं केलं. किती सोपं आणि सुरक्षित आहे बघा. तर आता आपण शेवटाकडे येतोय.
ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत, पण याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहू शकतो. ही सिस ॲडमिनसाठीची सुपर पॉवर्स आहेत, जी आपल्याला सिस्टीमवर पूर्ण कंट्रोल आणि आत्मविश्वास देतात. आज आपण काय पाहिलं? LVM म्हणजे फक्त प्रॉब्लेम झाल्यावर धावून येणारी गोष्ट नाही, तर प्रॉब्लेम होण्याआधीच त्याला टाळणारी एक ढाल आहे. आणि हे सगळं होतं कोणतंही काम न थांबवता. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर आपले सिस्टम्स अशा प्रकारे स्वतःची काळजी घेऊ शकतात, स्वतःला दुरुस्त करू शकतात, तर विचार करा भविष्यात अजून काय काय शक्य होईल.